नमस्कार मित्रांनो. कल्पना करा असा एक देश जिथे सरकार तुमचं काम करत नाही, मशीन करतं. फाईल नाही, लाईन नाही आणि मानवी चुकासुद्धा नाहीत. हा कोणता देश माहीत आहे का? हा देश काही अमेरिका नाही, चायना नाही किंवा कुठला युरोपियन देश नाही. हा आहे युनायटेड अरब एमिरेट्स. आणि हे काही सायन्स फिक्शन नाही आहे. हे 2026मध्ये खऱ्याखुऱ्या आपल्या आयुष्यात घडतं आहे. ही कथा सुरू होते ऑक्टोबर 2017 जेव्हा UAEने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी लॉन्च केलं UAE नॅशनल AI स्ट्रॅटेजी 2031 आणि इथेच ते थांबले नाहीत. जगात पहिल्यांदाच एका देशाने AI साठी मंत्री नेमला. त्याचं नाव होतं ओमार सुल्तान अल ओलामा. हा एक निर्णय नव्हता, हा फ्युचरचा एक ब्ल्यूप्रिंट होता. 21 एप्रिल 2019 रोजी UAE कॅबिनेटने AI स्ट्रॅटेजी ऑफिशियली अप्रूव्ह केली. पण ही स्ट्रॅटेजी वेगळी का होती? कारण ती फक्त टेक्नॉलॉजी नव्हती, ती जीवनशैली बनवण्याचा एक प्लॅन होता. UAEचा फोकस होता गव्हर्नमेंटचं कामकाज सुधारणे, हेल्थकेअर सर्व्हिसेस सुधारवणे, ट्रान्सपोर्टेशन सुधारवणे, एज्युकेशन सुधारवणे आणि एनर्जी सिस्टीम सुधारवणे. सरकारने स्पष्ट सांगितलं, AI आता प्रत्येक ठिकाणी असेल, आपल्या जीवनात असेल. 2020मध्ये UAEने आणखीन एक मोठं पाऊल उचललं. AI साठी वेगळं मंत्रालय तयार केलं, मिनिस्ट्री ऑफ AI अँड डिजिटल इकॉनॉमी. याचा अर्थ काय? AI आता एक्सपेरिमेंट नव्हता, AI आता शासनाचा एक भाग झाला होता. आता खरा गेम सुरू झाला. UAE गव्हर्नमेंट स्टाफला AIचं ट्रेनिंग दिलं, AI काउन्सिल तयार केलं, ग्लोबल कंपन्यांशी पार्टनरशिप केली, स्मार्ट सर्व्हिसेस रोल आउट केली. सरकार फक्त बोलत नव्हतं, ते ग्राउंड लेवलला बदल करत होतं. 2024मध्ये UAEने प्लॅन केला जगातील सर्वात मोठा AI डाटा सेंटर. 2025-26मध्ये UAEने स्टारगेट UAE प्रोजेक्ट लॉन्च केला. हा प्रोजेक्ट म्हणजे काय? तर मोठा AI इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, ज्यात ग्लोबल कंपन्या जसं की OpenAI, NVIDIA, Oracle, Cisco या कंपन्या या प्रोजेक्टमध्ये आहेत. हा फक्त प्रोजेक्ट नाही आहे, हा पॉवर शिफ्ट आहे. 2025मध्ये एक धक्कादायक निर्णय UAEने घेतला. AI सब्जेक्ट शाळात त्यांनी कंपल्सरी केला. याचा अर्थ काय? भविष्यातील पिढी AI सोबत मोठी होणार होती. आज एप्रिल 2026मध्ये UAE सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे. त्यांना आता झिरो ब्युरोक्रेसी करायची आहे, ऑटोमेटेड अप्रुव्हल्स अंमलात आणायचे आहे आणि डाटा ड्रिव्हन डिसिजन्स घ्यायचे आहेत. सरकार चालत नाही, सिस्टीम चालते. AI फक्त बोलण्यात नाहीये, तो वापरात आहे. स्मार्ट ट्रॅफिक कंट्रोल करण्यामध्ये आहे, हेल्थकेअरमध्ये आहे, पोलिसिंगमध्ये आहे, गव्हर्नमेंटचं कामकाज सुधारण्यामध्ये आहे. AI निर्णय घेतो, माणूस फक्त ऑब्झर्व करतो. का करत आहे UAE हे सगळं? UAEला ऑइल डिपेंडन्सी कमी करायची आहे, टेक्नॉलॉजिकली सुपर पॉवर बनवायचं आहे आणि फास्ट गव्हर्नन्स त्यांना अंमलात आणायचं आहे. ते फ्युचरसाठी तयारी करत आहेत आजपासून. 2017मध्ये सुरू झालेली ही जर्नी 2026मध्ये सरकार बदलत आहे आणि 2031पर्यंत यात पूर्णपणे बदल आणणार आहे. AI देश चालवेल. UAE फक्त टेक्नॉलॉजी वापरत नाहीये, ते भविष्य तयार करत आहेत. तुमच्या मते AIने देश चालवायला हवा का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा पॉवरफुल कंटेंटसाठी आपले चॅनल द नॉलेज DNA सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच.